नमस्कार मैत्रिणींनो, सुनंदा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज बघा आपण साधे आणि सोपे भाकर बनवणार आहे बाजरीची। तर बघा मी कशी गोल गोल भाकर अशी मस्त थापलेली आहे आणि हे बघा कशी पकोड्यावाणी मस्त हे झाली आहे। बघा कशी पकोड्यावाणी मस्त दोन्ही बाजूने एकदम छान अशी फुगलेली आहे। तर ह्या पद्धतीने मैत्रिणींनो भाकरी करायच्या बघा। बाजरीच्या भाकरी खायला इतक्या खरपूस अशा भाजायच्या, इतक्या खायला छान लागतात ना। तुम्ही कोणत्या बी भाजी बरोबर खा, बाजरीच्या भाकरी खूप छान लागतात। मैत्रिणींनो बघा आपल्या कशा खरपूस भाकरी आज झालेल्या आहे बघा। अशा भाकरी बनवत जा मैत्रिणींना। आता आपण दुसरी भाकर टाकणार आहे बरं का तव्यामध्ये, ती बी दाखवते तुम्हाला। ही बघा आता 3 भाकरी केल्या, ही चौथी भाकर टाकली बघा किती मस्त गोल अशी। कसे करते ते तुम्हाला दाखवलेले आहे मागच्या रेसिपीमध्ये, पण आज भाकरी बनवल्या ना मला असं वाटलं की चल गड्या एकदा तरी आपल्या मैत्रिणींना दाखवावा का आपण भाकरी कशा बनवलेल्या आहे। तर अशा मन लावून अशा भाकरी बनवायच्या, म्हणजे मन लावून आपण भाकरी बनवल्या ना तर माणूस ना पोटभर जेवतं। म्हणजे आणि जर आबडधोबड जर केल्या तर त्याच्यावर बोटं उठल्या जातात, तर त्या बोटाच्या भाकरी खायला चांगल्या लागत नाही। तर अशा मस्त अशा बाजरीच्या भाकरी करून खायच्या मैत्रिणी। म्हातारा माणूस असलं त्याला दुधाबरोबर, जवान असलं बिना दाताचं असलं ते दुधाबरोबर खाईन, दाताचं असलं ते मस्तपैकी मेथीची भाजी, बाजरीची भाकर, मेथीची भाजी, झिंग्याची चटणी असं चांगलं मस्त खायचं। बघा मैत्रिणी मी किती छान अशा भाकरी केल्या बघा आज। खरपूस अशा भाकरी केलेल्या आहे एकदम पकोड्यासारख्या। हे बघा, हे बघा कशा मागून बी किती छान वाटतं, असं वाटतं किती खावा। तर माणसाने कधी बी भाकरी करताना ना आळस नाही केला पाहिजे, असं मन लावून भाकरी केल्या पाहिजे। कारण ना सांगायचं तात्पुरते कसं असतं, बाया अशा ना काही राग आला ना भाकरीवर काढताय, कोणी बाया काय घ्यायच्या रपा रपा थापायच्या आणि कशा बी खा मग तुम्ही, तसं नाही करायचं। एकदम मन लावून पीठ मळायचं, एकदम म्हणावं अशा मस्त टाकायच्या, मस्त असं भाजायच्या खरपूस आणि मग खायच्या। बघा मैत्रिणी आता ही भाकर आपण उलटू बरं का, आता ही भाकर मस्त अशी उलटू बरं का आपण। ही बघा अशी उलातली, या पद्धतीने उलटायची भाकर। कचा कचा पीठ मळायची, तना तना धबा धबा भाकरी थापायच्या आणि मस्त अशा खाय। कांदानं भाकर खाऊ द्या किर, मला बी जत्राला येऊ द्या किर। बघा आपल्या भाकरी किती छान झालेल्या आहे। झिंगाची चटणी आहे, हा कांदा आहे, झिंग्याच्या चटणीबरोबर हा कांदा फोडून खाल्ला जाईल। आपण ही रेसिपी मी दाखवते तुम्हाला। जर अशी झिंग्याची चटणी केली, अशा अशा भाकरी झाल्या का त्याच्याबरोबर आहे ना असा कांदा खायचा, झिंग्याची चटणी, कांद्यावर बुका मारला, असा बुका मारला का कांदा असा असा बुका मारला का कांदा झिंग्याची चटणी अशी मस्त खायची। आजची रेसिपी बाजरीच्या भाकरी। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।